जेव्हा पण निवडणुकीमध्ये कोणत्या नेत्याचा पराभव होत असतो तेव्हा ते अनेक वेगवेगळ्या प्रकारची कारणे देत असतात. का पराभव झाला, इतरांवर खापर फोडत असतात. परंतु खूपच कमी नेते असे असतात जे मोठ्या मनाने पराभव मान्य करतात आणि कामाला सुरुवात करतात. त्यापैकीच एक आहेत पंकजाताई मुंडे. बीडमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे हे तर आता तुम्हाला माहीतच झालेलं आहे. पंकजाताईने कोणावरही आरोप केलेले नव्हते, परंतु सर्वसामान्य लोकांचं जे मत होतं की त्यांच्यासोबतच राहून काही जणांनी धोका दिलाय, अशी चर्चा नेहमीच होत राहिलेली आहे. बऱ्याच वेळेस पंकजाताईला स्वतःच्या पक्षातूनच विरोध होत असतो किंवा सोबतचेच लोक धोका देत असतात, अशी चर्चा बऱ्याच वेळेस होत असते आणि जवळपास हे सगळ्यांनाच माहित आहे की त्यांच्या सोबतच राहून काही जण धोका देतात. याचाच काल पुरावा सुद्धा समोर आलेला आहे असं तुम्ही म्हणू शकता. बीडचे शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष त्यांनी पंकजाताई सोबत राहून बजरंग सोनवणे यांचं काम केलेलं आहे, अशी एक ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे. आणि यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी बजरंग सोनवणे यांना मदत केलेली आहे. स्वतःच्या गावामध्ये पण 100-200 पंकजाताईला मतं पडत होते, ते सुद्धा मी फोडलेले आहेत आणि आयुष्यात पहिल्यांदाच मी पंकजाताईच्या विरोधात काम करत आहे, असं पण त्या रेकॉर्डिंग मध्ये बोललेलं जात आहे. तर विषय फक्त एवढ्या पुरताच नाही, आता फक्त त्यांचं नाव समोर आलेलं आहे किंवा त्यांची रेकॉर्डिंग समोर आलेली आहे म्हणून आपल्याला कळतंय, परंतु असे खूपच लोक आहेत जे पंकजाताई सोबत राहून नेहमीच धोका देत आलेले आहेत. विषय म्हणजे बीड जिल्ह्यातील सर्व छोटे मोठे नेते पंकजाताई सोबत होते तरी पंकजाताई हरल्या, असं होऊच कसं काय शकतंय? तर याचा अर्थ असा आहे की भलेही अनेक जण पंकजाताईच्या सोबत राहिलेले आहेत, परंतु त्यांच्यासोबत राहून काम मात्र समोरच्यांचं केलेलं आहे, असाच याचा अर्थ होतो. कारण एक्झिट पोल मध्ये सुद्धा बीडची जी सीट आहे ती पंकजाताई जिंकणार असं सांगण्यात येत होतं. आणि बीड मध्ये तुम्ही कोणत्या जरी व्यक्तीला विचारलं तरी सगळेजण हे सांगत होते की पंकजाताईच जिंकणार आहे. तरी सुद्धा रिझल्ट का वेगळा आला? पंकजा राहायचं तर पंकजाताई सोबत, पण काम करायचं समोरच्या व्यक्तीचं, यामुळेच पंकजाताई हरलेल्या आहेत. माणसांची ओळख करणं राजकारणामध्ये खूप जास्त गरजेचं असतं.